विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. ज्या मुलांनी परफेक्ट स्ट्रॅटेजी फॉलो केली, जी आपण दिली होती, गेले 4-5 दिवस आपण स्ट्रॅटेजी देतोय फिजिक्ससाठी. त्या मुलांसाठी ना आज फक्त रिव्हिजन करायचा दिवस आहे आणि अशी खूप मुलं आहेत, की ज्यांचं ना कालच फिजिक्स संपलेलं आहे आणि आज तुम्हाला माहिती आहे, आज 15 तारीख आहे आणि आज त्यांची पहिली रिव्हिजन स्टार्ट होईल. ओके. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी सगळ्या मुलांबद्दल बोलणार आहे आणि अशी पण मुलं आहेत, की जे आज अभ्यासाला सुरुवात करणार आहेत. अशी पण मुलं आहेत काही जे उद्या अभ्यासाला सुरुवात करतील. म्हणजे फार महान व्यक्तिमत्व बघितलेत मी. याच्या अगोदर पण बघितलेत, यावर्षी पण आहेत. मग सगळ्याबद्दलच बोलायचंय. पहिलं आपण अशा मुलांना गाईड करूया, की ज्यांचा अभ्यास झालाय. मग ऑब्व्हियसली रिलॅक्स बिलकुल राहायचं नाही. ओके. जरा सुद्धा वेळ तुम्ही वाया घालवायचा नाही. तुमचं झालंय ना फिजिक्स सगळं. आज पहिली रिव्हिजन तुम्ही करणार आहे. बरं हे करत असताना जे ईझी क्वेशन्स आहेत ते तुम्ही बघत बसणार नाहीये. ज्या क्वेशनला तुम्हाला वेळ लागला होता. म्हणजे तुम्हाला सांगू का बऱ्याच मुलांना ना मेयर्स रिलेशन अवघड वाटतं. ओके. पण आपण काल तो व्हिडिओ घेतलाय. त्यात मी एकदम ईझी करून दाखवलंय ते मेयर्स रिलेशन. ओके. समजून घ्या मी काय सांगतोय ते, की तुम्ही अवघड प्रश्न करताय. अगदी डिस्टिंग्विशमध्ये सुद्धा काही टफ क्वेशन्स आहेत. ओके. काही डेरिव्हेशन्स तुम्हाला अवघड वाटले असतील. मग पहिल्या रिव्हिजनमध्ये त्यांना परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा. ओके. आणि 16 तारखेला तुम्ही सेकंड रिव्हिजन करणार. ओके. त्यात ऑब्व्हियसली मग सगळंच ओव्हरलूक करणार तुम्ही. सोपे प्रश्न, अवघड प्रश्न, न्यूमेरिकल्स, फॉर्म्युले, डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश, लॉज सगळं तुमच्याकडून परफेक्ट केलं जाणार आहे. मला माहिती आहे. आणि 17 आणि आपलं काय ठरलंय तुम्हाला माहिती आहे ना, की 16 तारखेला जास्त जागरण विनाकारण आपण करणार नाहीये. आजच फुल ताकद वापरून होईल तेवढं करायचंय. आज 15 तारीख आहे ना, होईल तेवढा अभ्यास आपण आजच करणार आहोत लक्षात घ्या. थोडंसं एक्स्ट्रा जागलं तर आजच मी जागणार आहे. कारण मला त्याच्या पुढचं पण तुम्हाला सांगायचंय, की 16 तारखेला आपण 9, 9:30, 10 वाजता झोपा लवकर. ठीक आहे. झोप पूर्ण घ्या. आणि 17 तारखेला फायनल थर्ड रिव्हिजन केल्यानंतरच तुम्ही पेपरला जाणार आहे. बरोबर आहे? मग पेपर सोपा जाणारच आहे. मी आतुरतेनं पेपरची वाट बघतोय. मला तुमच्यापेक्षा जास्त उत्सुकता असते, की कोणते प्रश्न आले? दरवर्षी 23 वर्ष तेच करतोय मी. प्रत्येक वेळेस मला पण थोडी धाकधूक असायची मनात, पण ती आता बिलकुल नसते. का? सोपाच पेपर येणार. अरे, एक्झामिनर किंवा पेपर सेटर हा पेपर सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवूनच काढतात ते लक्षात घ्या. ओके. बरं चला एका टाइपची मुलं झाली, की ज्यांनी सगळं स्ट्रॅटेजी फॉलो केली होती. आता दुसऱ्या टाइपची मुलं, की सर 16 पैकी 6च टॉपिक झालेत. आता बाकीच्या टॉपिकची पी-वाय-क्यूज करू का? कर ना. पण हे 6 टॉपिक कसे झाले? ते 6 टॉपिक समजा प्रत्येक टॉपिक 7 मार्काचा आहे, तर तुला इथं 42 मार्क मिळालेच पाहिजेत. भलेही त्या टॉपिकमधलं एम-सी-क्यू, व्ही-एस-ए, न्यूमेरिकल, डेफिनिशन काहीही येऊ दे तुला लिहायला जमलं पाहिजे. असे टॉपिक झालेत ना 6. मग काळजी कशाला करतोय? पण उरलेले टॉपिक आता सेमीकंडक्टर केलाच नाहीये. फक्त लॉजिक गेट करा. ते सिम्बॉल करा त्याचं. येईल परीक्षेत सांगतो. एल-ई-डीची डायग्राम सिम्बॉल आहे. पुन्हा तुम्हाला सांगू का त्याच्यामध्ये हाल्फ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर, रिपल फॅक्टर आणि अल्फा आणि बीटाचे न्यूमेरिकल बस एवढंच करा. थोडंफार राहतंय तर राहू दे म्हणूया आपण. म्हणजे कुठलाच टॉपिक तसं सोडणार नाहीये तुम्ही. आता 16 पैकी 6 टॉपिक झालेत. 10 टॉपिक मधले आपण सगळ्या डेफिनिशन्स तर केलेतच ना ऑलरेडी. मग या मुलांना मी सांगतोय, मग तुम्ही पण काय करा, की 15 तारखेला रिव्हिजन तुम्ही सकाळी नका करू लक्षात घ्या. सकाळी तुम्ही अजून तुमचे जे काही अगोदर वर्षभर केलेले टॉपिक होते, ते रिवाईज करायचे म्हणजे थोडक्यात पुन्हा अभ्यास करायचे राहून गेले असतील, तर ते एकदा करा. आणि मग तुम्ही 15 तारखेलाच म्हणूया आपण, म्हणजे आजच रे बाळांनो, दुपारनंतर रिव्हिजन स्टार्ट करा किंवा अगदी संध्याकाळी रिव्हिजन स्टार्ट करा तरी चालेल. आज दिवसभर तुम्ही अभ्यासासाठी वापर करा आजच्या दिवसाचा. पण संध्याकाळी जेव्हा तुम्ही रिव्हिजन स्टार्ट कराल ना, पुन्हा सांगतो जास्तीत जास्त 12-1 वाजेपर्यंत जागा तरी काही हरकत नाहीये. आणि 16 तारखेला तुमची रिव्हिजन कंप्लीट व्हायला पाहिजे दुपारपर्यंत, संध्याकाळपर्यंत आणि 16 तारखेलाच दुसरी रिव्हिजन तुम्ही स्टार्ट करणार आहात आणि 17 तारखेला अगदी 2 रिव्हिजन झाले तरी बास झालं बाळांनो लक्षात घ्या. पण तुम्ही लक्षात आलं का आपली स्ट्रॅटेजी किती युजफुल आहे? का 2-2 रिव्हिजन होतायत इथं लक्षात घ्या. आणि समजून घ्या, की तुम्ही एक ऑब्झर्व्ह तर केलंच असेल रे, की फिजिक्स 100% होतच नाहीये सगळा सिलेबस. थोडंफार राहतंय. राहू दे त्याचा विचार करायचा नाहीये. बरं, आता सर आम्ही कधी अभ्यास केलेलाच नाहीये. चला सुरुवात करूया तुमच्याबरोबर. घ्या मॅरेथॉन लेक्चर, घ्या लाईव्ह लेक्चर. तर बाळांनो,
कधीही मी तो प्रकार करणार नाहीये. ते माझ्या मनाला पटतच नाहीये. उद्या पेपर आहे आणि तू आदल्या दिवशी व्हिडिओ बघत बसलायस. ओके. तेही नुसतं सर ते छान शिकवतायत. जीव तोडून 10-10 तास सलग शिकवतायत. तू वही पेन पण घेतलेली नाहीयेस. तू नुसतं बघतोयस. नाही चालणार हे, नाही चालणार लक्षात घ्या. वही पेन घेऊन बसावं लागेल. गेले 2 दिवस सांगतोय. Instaवर पण मी सांगितलेलं आहे, की जितकं लिहा, लिखाण कराल ना तेवढं फायद्याचं आहे तुमच्या. लिहून काढा प्रश्नांची उत्तरं. आता समजून घ्या मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही ना बाळांनो, डेफिनिशन जरी करायला गेला ना बाळांनो, तुम्ही ईझी डेफिनिशन्स फक्त करायचा प्रयत्न करताय. कुणाबद्दल बोलतोय? ज्यांनी आज अभ्यासाला सुरुवात करणार आहे अशा मुलांबद्दल. तर मी तुम्हाला सांगतो, सगळे पी-वाय-क्यूज करा बास तुम्ही. तुम्हाला आता लास्ट मोमेंटला ना सांगतो क्लिअरली, फक्त ओन्ली पी-वाय-क्यूज. मी आतापर्यंत काय सांगत आलोय, की पी-वाय-क्यूचा अल्गोरिदम समजून घ्या. पी-वाय-क्यू ज्या कन्सेप्टशी रिलेटेड आहे, ती कन्सेप्ट क्लिअर करा. त्याच्यावर कुठलाही प्रश्न तुम्हाला आला तर चालूच शकतोय. पण तुम्ही लास्ट मोमेंटला मी तुम्हाला काय सांगतोय, तुमचं भीती असेल मनात, तर फक्त पी-वाय-क्यूज करा. मी बघितलंय 2024च्या फेब्रुवारीमध्ये जे काही क्वेशन्स होते, तर 2024च्या जुलैच्या पेपरमध्ये ऑलमोस्ट 7 ते 8 मार्काचे प्रश्न आहे तसे रिपीट झाले. मग याच्या अगोदर 7 पेपर झाले, तर प्रत्येक पेपरमधलं तुमच्या 2025च्या फेबच्या पेपरमध्ये येणारच रे बाळांनो. रिपीट होणारच हे लक्षात घ्या. फक्त पी-वाय-क्यूज करा. त्यातही माझं प्लीज तुम्हाला सजेशन आहे फॉर्म्युला लिस्ट तयार करा. फॉर्म्युले खूप सोपे असतात, पण त्याची प्रॅक्टिस करावी लागते. न्यूमेरिकल बघितल्या-बघितल्या जर कन्सेप्ट आठवले असेल, फॉर्म्युला आठवला तर तुम्हाला जमणार आहे. पुस्तकातल्या न्यूमेरिकलमध्ये व्हॅल्यूमध्ये चेंज होतोयच, हेही तुम्ही लक्षात घ्या. बरं, मग आता काय? स्ट्रॅटेजी फायनल आहे. ओके. मी तुम्हाला सांगतो काय इन्कम्प्लीट राहिलं असेल तर कंप्लीट करायचा प्रयत्न करा दुपारपर्यंत, संध्याकाळपर्यंत. पण पहिली रिव्हिजन ही आजच सुरुवात व्हायला पाहिजे. ऑल द बेस्ट.